एससीबीसी कायद्याच्या वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सध्या सुरू आहे। त्याचबरोबर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना सुनावणीसाठी करण्यात आली आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ऋतिक गणकवार आहेत आणि त्याचबरोबर आजची दुसरी मोठी बातमी आहे मनसरमधून। इथल्या दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला वाद हा अजून सुद्धा कायम आहे। काल पोलीस प्रशासन आणि महसूल विभागानं घेतलेल्या बैठकीत दर्ग्याचा कोसळलेला भाग तात्पुरता आधार देऊन बांधकाम कोसळू नये यासाठी स्ट्रक्चर उभारण्यास परवानगी देण्यात आली होती। या संदर्भाची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अविनाश पवार उपस्थित आहेत। तर तिसरी बातमी आहे तिकडे अकोल्यात ईदच्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि या पोस्टरमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी आता सिटी कोतवाली पोलीस स्टेशन इथे गुन्हे दाखल केलेत। आणि या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत योगेश लाटकर आमचे प्रतिनिधी आहेत। त्याचबरोबर चौथी मोठी बातमी आहे नक्षलवादी संघटनेला आणखी एक मोठा धक्का बसलाय। माओवादी सीसी सदस्य सुजातानं तेलंगणात आत्मसमर्पण केलेलं आहे। या सुजातावर 1 कोटींचं बक्षीस होतं आणि या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार आहेत। तर पहिली महत्वाची बातमी आपण घेणार आहोत। मोठी बातमी आहे तर एससीबीसीला आव्हान देणारं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारनं एससीबीसी कायदा तयार करण्यात आला होता आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना करण्यात आली आहे। पूर्णपीठासमोर या सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत। ऋतिक, एससीबीसी कायद्यासंदर्भातल्या सुनावणीला आता सुरुवात झाली, याचे काय अपडेट सध्या आपल्याला मिळतात? काय नेमका युक्तिवाद केला जाऊ शकतो? नक्कीच आपण बघतोय जवळपास 1 तास झालेला आहे ही सुनावणी सुरू आहे। 3 न्यायमूर्ती आहेत आणि समोर सरकारच्या बाजूने बिरेंद्र सराफ हे आहेत, तर जे वादी आहेत प्रदीप संचेती ही आपली भूमिका मांडत आहेत। त्यांनी सुरुवातीपासूनच हे सांगितलेलं आहे की नुकतंच मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी सांगितलं आहे की जे मराठा समाज आहे त्यातले ज्यांच्या कुणबी नोंदी सापडता आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। त्यामुळे मराठा समाजाला आता 2 आरक्षण हे लागू होत आहे। सुरुवातीचं हे एससीबीसी आरक्षण, त्यानंतरचं हे आता कुणबींचं आरक्षण। त्यामुळे या समाजाला 2 आरक्षण लागू होत आहे। तसेच मराठा समाज हा मागास नाही आहे अशी भूमिका त्यांच्याकडून मांडण्यात येते। न्यायमूर्तींनी देखील ही भूमिका ऐकून घेतलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे मराठा समाजाला 2 आरक्षण लागू होणार आहेत का, या संदर्भात सरकारने आपली भूमिका काय जाहीर केलेली आहे? सरकार असं म्हणतंय का की हे दोन्ही लागू असतील किंवा एकच कोणतं तरी लागू असेल, असं न्यायमूर्ती घुगेंच्या वतीनं प्रश्न विचारण्यात आला। मात्र जे संदीप संचेती आहे त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे की जयश्री पाटील आणि महाराष्ट्र शेठ हा खटला जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात लागू झालेला होता, चालला होता। त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज हा मागासवर्गीय नाही आहे, तो मागासलेला नाही आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण दिलं जाऊ नये अशा पद्धतीचा निकाल दिलेला होता। त्या निकालाचा देखील निरीक्षण हे संचेती यांच्याकडून मांडण्यात येत आहे। सध्या संचेती ही आपली भूमिका मांडत आहे, मराठा समाज हा मागासलेला नाही असं त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे आणि संचेती यांच्यानंतर बिरेंद्र सराफ हे आपली भूमिका मांडतील। दीपाली, निश्चितच ऋतिक, या सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। आपण असेच सोबत राहा, त्यानंतर आपण पुढची मोठी बातमी पाहणार आहोत। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मनसर इथे दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला जो वाद आहे तो अजूनही कायम आहे। काल पोलीस प्रशासन आणि महसूल विभागानं घेतलेल्या बैठकीत दर्ग्याचा कोसळलेला भाग हा तात्पुरता आधार देऊन बांधकाम कोसळू नये यासाठी स्ट्रक्चर उभारण्यास परवानगी देण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात मुस्लिम संघटनांनी पक्क बांधकाम सुरू केलं असा आरोप हिंदू संघटनांनी केलाय आणि त्यामुळे काल उशिरा तणावाची परिस्थिती ही निर्माण झाली होती। सध्या हे काम थांबलं गेलं असून परिसरात अद्याप तणावाचं वातावरण आहे। खबरदारी म्हणून पोलिसांनी कलम 144 लागू करून जमावबंदी घातली आहे। या पार्श्वभूमीवर हिंदू संघटना आज न्यायालयात जाऊन या बांधकामावर स्थगिती घेण्याची शक्यता आहे। दरम्यान अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, काल तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, सध्या कसं वातावरण आहे? अजून सुद्धा तणावपूर्ण वातावरण आहे का? पुढच्या काय हालचाली तिथे पाहायला मिळतात? दीपाली, आपण पाहतो आहोत की कालपासूनची जी परिस्थिती आहे त्याच्यावर आपण नजर ठेवून आहोत। काल संध्याकाळी उशिरा जेव्हा या ठिकाणी या दर्ग्याचं इथे जर आपण पाहिलं तर हा जो भाग कोसळलेला होता या ठिकाणी हे स्ट्रक्चरल ऑडिट करून याच्यामध्ये तात्पुरता आधार देण्यासाठी इथे काही काम सुरू होतं। मात्र हे काम सुरू असताना हिंदू संघटनांनी या संदर्भात आक्षेप घेतला
कारण हे जे काम आहे ते पक्क्या स्वरूपात होतंय आणि तशा संदर्भात न करता आम्ही न्यायालयात या संदर्भात धाव घेणार आहोत आणि याच्या संदर्भात स्टे ऑर्डर आणणार आहोत आणि आतमध्ये काय आहे त्याची तपासणी झाल्याशिवाय इथे कोणत्याही पद्धतीचं पक्क बांधकाम हे होऊ नये अशी दक्षता ही घेतली जावी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि दरम्यानच्या काळात आपण जर इथे पाहिलं तर मोठ्या प्रमाणाचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी येणारा जो रस्ता आहे तो चारही बाजून येणार आहे आणि मधला हा चौक आहे, याला चावडी चौक किंवा अवलाई पायरी म्हणतात. मात्र या ठिकाणी हा सगळा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. 144 कलम हे लागू करण्यात आलेलं आहे, जमावबंदी करण्यात आलेली आहे, कारण कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार हा या ठिकाणी घडू नये याची दक्षता इथं घेतली जाते. आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो आहोत की या चौकामध्ये ही जी परिस्थिती आहे ती अगदी आपल्याला म्हणजे तणावपूर्ण शांतता असा काहीसा जर उल्लेख केला तरी वावगं ठरणार नाही, कारण पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. आणि एकूणच आता परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकूणच आता जरी इथे अशी तणाव असला तरी देखील दुसरीकडे बैठका ह्या सुरू आहेत आणि दुसरीकडे हिंदू संघटना ज्या आहेत त्या न्यायालयामध्ये गेलेल्या आहेत आणि त्यांनी तिथून स्टे आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. दीपाली, निश्चितच अविनाश, या दृश्यांमधून दिसून येत आहे अतिशय तणावपूर्ण शांतता इथे दिसून येते. आपण असे सोबत राहा. पुढच्या बातम्या आपण पाहणार आहोत. महत्वाची बातमी आहे पुढची. अकोल्यात ईद मिरवणुकीत औरंगजेबच्या फोटोला दुग्धाभिषेक केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत अकोल्यात एका तरुण तानाजी चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेतील पोस्टरला दुग्धाभिषेक करत असल्याचं समोर आलेलं आहे. दरम्यान आणखी काही युवक हे औरंगजेबाच्या फोटोसह मिरवणुकीत नाचताना दिसत होते. एका मिरवणुकीच्या पोस्टरमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी आता सिटी कोतवाली पोलीस स्टेशन इथे गुन्हे दाखल केले असून अफवा पसरवणारे व्हिडिओ हे पोस्ट करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट आपल्यासोबत आहेत. योगेश, खरं तर औरंगजेबच्या फोटोला दुग्धाभिषेक केल्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आणि त्याचबरोबर काही युवक हे औरंगजेबाच्या फोटो सोबत मिरवणुकीत नाचताना दिसत होते. या प्रकरणी नेमकी काय कारवाई सध्या करण्यात आलेली आहे? नक्कीच दीपाली, अकोला शहरात 9 तारखेला ईद मिलादुन नबीच्या निमित्ताने एक मिरवणूक आली होती की ती औरंगजेबचा फोटो घेऊन व्हायरल केल्याचा आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांचा फोटो, तो दुधाभिषेक केल्याचा व्हिडिओ अकोला शहरातील नटराज एक दुकान आहे हा व्हायरल झाला. याबाबत आता सिटी कोतवाली स्टेशनला 6 जणांविरोधात गुन्हे दाखल आणि पोलीस या बाबतचा अधिक आहे. तसेच या प्रकारचे व्हिडिओ कोणी व्हायरल करू नये असं आवाहन सुद्धा पोलिसांच्या वतीने निश्चितच योगेश, आपण असेच सोबत राहा. तर आपण पाहतोय या प्रकरणी आता ईद मिरवणुकीतल्या घटनेप्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात आलेत. अकोल्यात औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला होता. ईद मिरवणुकीतली ही घटना, सध्या व्हिडिओ त्याचा व्हायरल झाला आणि या प्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत. यानंतर पुढची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत. तेलंगणाच्या खमम इथून महत्वाची बातमी समोर येते. अनेक वर्षांपासून माओवादी कार्यात सहभागी असलेल्या महिला नक्षलवाद्यानं आत्मसमर्पण केलंय. नक्षलवादी सुजातावर 1 कोटींचं बक्षीस होतं. सुजाता ही नक्षलवाद्यांच्या दक्षिण उपविभागाची ब्युरो प्रमुख होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुजाता बस्तरमध्ये सक्रिय होती. बंगालमध्ये मारल्या गेलेल्या नक्षलवादी कमांडर किशन जीची ती पत्नी आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवर आपल्यासोबत आहेत. मनीष, माओवादी सीसी सदस्य सुजाता यांनी तेलंगणात आत्मसमर्पण केलंय. नेमकी सुजाताची पार्श्वभूमी काय आहे ते सांगाल? नक्कीच दीपाली, आता आपण येत्या काही दिवसामध्ये बघितलेलं आहे की गडचिरोली, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यामध्ये नक्षल्यांचं मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात चकमक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे नक्षली नेते सुद्धा मारले गेलेले आहे. त्याच अनुषंगाने नक्षल्यांच्या संघटनेमध्ये कुठेतरी एक दहशत पसरलेली असल्यामुळे मोठे मोठे नेते सुद्धा आता आत्मसमर्पण करत आहेत. त्याच्यामधून माओवादीची सीसी सदस्य जी होती सुजाता, हिने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे आणि सुजातावर 1 कोटीचे बक्षीस जाहीर केलेले आहे. महत्वाचं म्हणजे सुजाता ही दक्षिण उपविभागाची ब्युरोची प्रमुख म्हणून तिने काम बघितलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या कारवायांमध्ये सुद्धा सुजाताचा सहभाग आहे. तेलंगणाचे डीजीपी जे आहेत ते 12-1 वाजताच्या नंतर ते सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. त्याच्यानंतर सुजाताची नेमकी पार्श्वभूमी काय राहील हे कळेल आपल्याला. दीपाली, निश्चितच मनीष, आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर ही
महत्त्वाची बातमी आहे आणि आपण पाहिलं की 4 महत्त्वाच्या या घडामोडी होत्या 12 वाजताच्या आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी हे अनेक ठिकाणावरून उपस्थित होते. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार.